जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी सगळ्या माझ्या महिला मंडळाला भेटवते. या भेटवते. शकुंतला. गोपाळ म्हणालाय मी बरी होणार आहे, मग तरी इतकी काळजी का करतायत ते? काकी, जीवाभावाचा माणूस असल्यावर असं होणं साहजिक आहे ना. माझं जे काही होईल ते आता तोच ठरवेल. तोच ठरवणार आहे ना, मग सगळं चांगलंच होणार. हिचं दिसणं ऑब्सेशन आहे. आले आले माझी ही दिसल्यावरती माझी मॉर्निंग अशी होते. इतकी गोड आणि इतकी मऊ आहे ही. इतकं मऊ कसं काय असू शकतं कुणी? प्रेमळ आणि प्रेमळ, तसंच तितकंच मऊ तिचं मन आहे. वा, थँक्यू सो मच. पण आज सगळ्यात सुंदर तू दिसतेस. कांचीला मी फक्त रील्स मध्ये पाहिलं होतं या मालिकेत यायच्या आधी. त्यावेळी ती फक्त मला माहिती होती की अशी कोणीतरी एक लावणी डान्सर आहे, खूप छान नाचते वगैरे. पण आता आम्ही एकत्र काम करतोय. कांचीबद्दल मी एक सांगेन की ती खूप मायाळू आहे. गोष्टी तिला सोडून देता येतात आणि तरीही प्रेम करता येतं. मला असं वाटतं हा खूप मोठा गुण आहे जो तिच्यात आहे. अरे बापरे, हा गुण माझ्यात आहे मला माहित नव्हतं. वागण्यात असेल, पण थँक्यू. आज लग्न आहे, तिचं कन्यादान मी करणार आहे. मजा येईल. आणि कन्यादान हे तर सगळं पहिल्यांदाच फील होत आहे, सगळं जे काही येते मला. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मी ट्रिप घेते. पण कन्यादान खूप गोड दोन व्यक्ती करतायत माझे आणि सगळेच चांगले आहेत. तर पण व्यंकुमारच पात्र म्हणून आणि शकुंतला पात्र म्हणून मला इतकी इच्छा होती की ह्यांनी माझं करावं आणि तेच होतं. त्यामुळे मला फार भारी वाटते. ही आहे नारायणी आणि भावी होणारी नणंद. आज मला माझ्या गुरुसोबत काम करायची संधी मिळाली आहे. काय दिसती आज ही कमाल.